नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये. तर आजचा दिवस माझा जणू आणि बेलाच्या आंघोळीपासून सुरू होणार होता. सकाळच्या 8 वाजल्यापासून आहे ती ह्यांना आंघोळ घालायची होती. बाहेर थोडं पाऊस देखील पडत होता आणि नंतरनं खूप जास्त पाऊस पडायला लागला तर ह्यांना आंघोळ घालता येणार नाही आहे, कारण त्यांना देखील सर्दी वगैरे होते. तर त्याच्यासाठी आज मी ह्यांना दोघींनाही आंघोळ घालणार आहे. तर इकडं खूप वेळचं आहे, तर जणूला आज आंघोळ करायची नव्हती. तिला आंघोळीला पाणी उतरवलं आणि आंघोळीला चल म्हणताच इकडे बेडवर येऊन बसलेली होती. तर जसं मी तिला इकडे बेडवर न्यायला आली तर थोड्या वेळ ती माझ्यापाशी बसली. त्याच्यानंतर उठून ती आहे तिकडं सोफ्याकडे जाऊन झोपलेली होती. तर नेहमी तिला आंघोळीला चल म्हटलं, हातामध्ये टॉवेल घेतला की ती स्वतःच पटकन बाथरूममध्ये आंघोळ करायला जात असते. पण आज ती काय आंघोळ करायचा तिचा मूड अजिबात दिसत नव्हता. तर इथून माझ्यापासून उठली आणि पुन्हा तिकडे सोफ्यापाशी जाऊन झोपली. तर इकडे देखील तिला उठवते पण ते अजिबात उठत नव्हते. तिला मी स्वतःच उचलून घेतली आणि जबरदस्ती तिला बाथरूममध्ये आंघोळ घालण्यासाठी घेऊन गेली. इकडे पहिलाच आहे ती टॉवेल खाली हातरून ठेवलेला होता. जणूला आंघोळ घातली आणि टावेलवर जाऊनच झोपते. तर तिचा अंग पुसायला टावेल लागतात. अगोदरच आंघोळीला न्यायच्या अगोदर तयारी करून घेतलेली होती. तर जणूची छान अशी आंघोळ झाली. त्याच्यानंतर मी तिला टॉवेल कुंडळला. तर आता तुम्ही पाहू शकता जणू पटकन त्या टॉवेलवर जाऊन अशी लोळी मारते. तर तिला छान असं कोरडं करून घेतलं. तर जणूला जे ड्रायर होता तिचे फेस वगैरे सुकवायचं तो खराब झालेला आहे. त्याच्यामुळे हाच टॉवेलने मी तिला 5-10 मिनटं आहे पूर्ण अशी कोरडी करून घेतली. तर त्याच्यानंतर घालायची होती बेलाला आंघोळ आणि बेला देखील आहे तिकडे बेडखाली जाऊन बसलेली होती. बेलाला आंघोळ करायला अजिबात आवडत नाही आहे, पण तिला देखील मी जेनीबरोबरच आंघोळ घालत असते. कारण त्यांना आंघोळ घातलं की पूर्ण आपण घाण होतो, सगळं अंगावर पाणी वगैरे उडतं. तर अगोदर ह्यांनाच चांगली अशी आंघोळ घालून घेतली आणि जणू एकदम फ्रेश दिसते, एकदम पांढरी शुभ्र छान अशी दिसते. इकडे मुलगी जणूला बघून बेलाला आवाज देते आणि जणूला अजिबात आवडत नाही तिचा टॉवेल वगैरे बेलाला दिल्यानंतर तर इथे ती टॉवेल घेऊन बसलेली होती. तर मुलगी आहे बेलाला आहे ते बेड खालून इकडे आणलेला आहे आणि बेला इथे आली की जणू पहिल्यांदा टॉवेलवर जाऊन बसते. तर मी पुन्हा तिला आहे ते थोडंसं असं सुकवल्यासारखं केलं म्हणजे ती या टॉवेलवरनं उठल. तर हां, इथं बेला आलेली आहे. आता बेलाला मी टॉवेल घेऊन जाईल, त्याच्यामुळे अगोदरच तिने आहे त्या टॉवेलवरच बसलेली आहे. तर त्याच्यानंतर मी गेली बेलाला देखील आंघोळ घालायला आणि बेलाला देखील छान अशा आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानंतर मी गरम पाण्यानेच आहे दोघींनाही आंघोळ घालते. थोडंसं असं कोमट पाणी करते आणि बेलाला एकदम थंडी वाजते. तिला आंघोळ घातल्यानंतर खूप अशी थरथर कापत असते. तर त्याच्यामुळे हा ओला टॉवेल होता तर तिला एकदा चांगलं असं कोरडी करून घेतली. त्याच्यानंतर एक सुखा टॉवेल घेतला, त्याच्यामध्ये गुंडाळलं आणि बेलाला तसंच ठेवलं. जोपर्यंत बेला सुकत नाही आहे तर त्या टॉवेलमध्येच असते. गुंडाळल्यानंतर खूप वेळचं टॉवेलमध्ये झोपून राहते. आता ह्या दोघींच्याही आंघोळी झाल्यानंतर माझा नंबर होता. मी देखील केस धुतली, छान अशी फ्रेश झाली. त्याच्यानंतर मी स्वयंपाक बनवायला घेतला आणि आज दुपारी जेवणामध्ये बनवायचं होतं पनीर भात. तर तशी पनीर बिर्याणीच बनवायची होती, पण त्याच्यासाठी साहित्य खूप कमी होतं आणि खाली देखील जायला कोणी नव्हतं. म्हणून मी इकडे पाणी उकळायला ठेवलं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, मीठ टाकलं, तसंच आपले गरम मसाले देखील टाकून घेतलेले होते.
तर पाणी चांगलं उकळलं आणि तांदूळ आहेत तर धुवून मी अर्धा तासासाठी ना भिजायला ठेवलेले होते. तर हे इंडिया गेट बासमती तांदूळ आहेत. ह्याला भिजायला ठेवलं ना छान असे पटकन शिजतात. इकडे मी भाताची तयारी करायला घेतलेली होती. कांदे आहेत ते बारीक करून घेतले. त्याच्यानंतर ना 4-5 टमाटर होते ते देखील बारीक करून घेतले. 2 बटाटे घेतली, त्यांची साल काढली आणि त्यांचे देखील असे मीडियम तुकडे करून घेतले. तिकडे जनू आणि बेलासाठी मी अंडी उकडून घेतलेली होती. तर जनूला तर काही खायचं नव्हतं, पण बेला मागत होती आणि अंडं खूप गरम होतं. तर मी असंच बारीक आणि तिला एकदम अंडं एकदम बारीक असं करून द्यायला लागतं. तर 5 मिनटं मी तसंच ठेवलं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर ना असं बारीक केलं आणि बेलाला खायला दिलं. तर बेलाचं इकडे जेवण चालू आहे. त्याच्यानंतर पनीर आहेत तर मी अगोदरच त्याचे तुकडे करून ठेवलेले होते. हे अर्धा किलो पनीर आहे. भात शिजल्यानंतर मी चाळणीमध्ये काढून घेतला, त्याच्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं. पनीरचे तुकडे आहेत तर थोडेसे असे तळून घ्यायचे होते. तर अशाच प्रकारे आहेत. तर सगळं पनीर मी तळून घेतलेलं होतं. 1 किलो तांदूळ आणि अर्धा किलो पनीर होतं. तर तसंच 2 बटाट्याचे काप केलेले होते, ते देखील अशाच प्रकारे मी तळून घेतले. तर बटाटे देखील साईडला काढून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी तेल घातलं आणि फोडणीसाठी कांदा टाकला. तसंच लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले होते, त्याची देखील पेस्ट घालून घेतली. कांदा ब्राऊन झाला की वरून टमाटर घातले आणि पेस्ट घालून चांगलं एकजीव असं मिक्स करून घेतला. तर याच्यामध्ये हळद टाकली. त्याच्यानंतर टाकलं होतं मी पनीर मसाला, गरम मसाला आणि काळं तिखट. तर हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि टमाटर चांगलं बारीक होईपर्यंत त्याच्यामध्ये पाणी घातलं. सगळं मिक्स करून घेतलं आणि चवीनुसार मीठ देखील घातलेलं होतं. तर आता घालून घेतले मी पहिले बटाट्याचे तुकडे आणि त्याला एक उकळी येईपर्यंत ठेवलं आणि त्याच्यानंतर मी घातले पनीरचे तुकडे. तर 10 मिनटासाठी आहे भाजी तयार करायला ठेवली होती आणि वरून मी आहे ते आपलं फ्रोझन मटर होते ते घालून घेतले. तर हे पनीर आणि बटाट्याची आहे ती भाजी तयार झालेली होती. तर आता मला खरं तर दम बिर्याणीच बनवायची होती, पण त्याच्यामध्ये दही वगैरे काही नव्हतं, त्याच्यामुळे साधं एकदम बनवलं. तर खाली आहे ते मी भाताची थोडीशी अशी लेयर दिलेली आहे. वरती भाज्या घालून घेतल्या. अशा प्रकारे मी 3 थर दिले. तर सगळ्या भाज्या घालून घेतल्या आणि पुन्हा दुसरा देखील थर दिला. आता जेवढ्या शिल्लक भाज्या राहिल्या होत्या त्या सगळ्या एकसाथच घालून घेतल्या. इकडे कोथिंबीर आहे ती मी बारीक करून ठेवलेली होती, वरून कोथिंबीर घातली. ताट ठेवला आणि पुन्हा 10 मिनटासाठी आहे दम देण्यासाठी ठेवला. तर वरून आहे हा माझा पळपूट आहे आणि तो ठेवला. तर 10 मिनटामध्ये बिर्याणी तयार होईल. ताट आहे एकदम जाम असं बसलेलं होतं.
तर इकडे छान अशी बिर्याणी झालेली आहे, कलर देखील छान आलेला होता. आता बिर्याणी आहे, चिकनच्या असो किंवा पनीरच्या असो, त्याच्याबरोबर मी कोशिंबीर बनवतच असते. तर एकदम तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा. बाय.